नमस्कार मंडळी. आज मी मस्त तुमच्यासाठी अगदी 1 कप दुधापासून बाहेरच्यासारखं म्हणजे मार्केटसारखं आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओमध्ये अजिबात त्यामध्ये आईस क्रिस्टल झालेले नाही आहे आणि खूप असं आईस्क्रीमसुद्धा खूप मलाईदार झालेलं आहे. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे. इथे आपल्याला दूध वापरताना ते अगदी साईसहित घ्यायचं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल मी सायसुद्धा घेतलेली आहे त्यावरची. आणि आपल्याला इथे गाईचं दूध न वापरता हे म्हशीचं दाटसर दूध वापरायचं आहे, म्हणजे आपलं आईस्क्रीम जे आहे ते अगदी छान होईल. तर आता हे 1 कप जे दूध आहे ते मी ते कढईमध्ये गरम करायला ठेवते आहे. आणि हो, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे आईस्क्रीम बनवण्याची तुमची एकही स्टेप जी आहे ती स्किप होणार नाही आणि तुमचंसुद्धा आईस्क्रीम हे अगदी मी बनवलेल्या आईस्क्रीमसारखंच होईल. तर हे 1 कप दूध जे आहे आपल्याला कढईमध्ये छान असं गरम करायला ठेवायचं आहे. दुधाला बघा, दूध गरम झालेलं आहे, एक उकळीसुद्धा आलेली आहे. आपल्याला दूध इथे आटवायचं सुद्धा नाही आहे, फक्त 1 कप दूधच घ्यायचं आहे. 1 कपा दुधासाठी मी इथे अर्धा कप साखर वापरलेली आहे. एवढा हा जो गोडाचा अंदाज आहे तो अगदी सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला थोडं गोड आवडत असेल तर साखरेचा अंदाज थोडं कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. आता त्याच दुधाच्या कपामध्ये मी इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, कारण आजचं जे आईस्क्रीम आहे ते मी व्हॅनिला फ्लेवरचं बनवणार आहे. अगदी पोहे खायचा जो चमचा असतो आपला, तो मी इथे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि त्यातच मी 2 चमचे जे आहे ते इथे दूध पावडर टाकून घेतलेलं आहे. दूध पावडरमुळे काय होतं की आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स होत नाही, कारण जे आहे पाणी जे असतं दुधामधलं ते मिल्क पावडर जे आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतं. आता याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून, थंड दूध टाकून याची छान अशी इथे स्लरी बनवून घ्यायची आहे. मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं, ते उकळी आलेल्या दुधामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. इथे एक लक्षात घ्यायचं, हे मिश्रण टाकताना दूध हे कंटिन्युअस आपल्याला ढवळत राहायचं आहे. कारण काय आहे की कस्टर्ड पावडरच्या ज्या आहे त्या गुठळ्या लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला इथे कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपल्या याच्या मिश्रणामध्ये अजिबात इथे गाठी होणार नाहीत. याला छान अशा 2-3 उकड्या येऊ द्यायचे आहे. दूध जे आहे हे छान अगदी आपोआप घट्ट व्हायला लागेल. तुम्ही हे आईस्क्रीम व्हॅनिला फ्लेवरमध्ये न बनवता कुठल्याही फ्लेवरमध्ये बनवू शकता, म्हणजे जे कस्टर्ड पावडर येते ते तुम्ही कुठल्याही फ्लेवरची वापरू शकता. बघू शकता तुम्ही ते दूध मस्त इथे घट्ट झालेलं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटाची ही प्रोसेस आहे. हे लगेच दूध जे आहे हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता बघा, या स्टेजला इथे छान असं घट्ट झालेलं आहे आणि या स्टेजला आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे हे छान असं पूर्णपणे थंड होण्यास ठेवून द्यायचं आहे. हे मिश्रण रूम टेम्परेचरवर आल्यानंतर आपल्याला जवळपास याला अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे अगदी ह्या मिश्रणाला आपल्याला चिल्ड असं करायचं आहे, मस्त थंड. 1 तासासाठी हे मिश्रण जे आहे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बघा, 1 तासानंतर मिश्रण तुम्ही बघू शकता, मी आता जस्ट फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे आणि हे छान अगदी अतिशय घट्ट झालेलं आहे. तर हे मिश्रण आता इथे आपल्याला पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आधीपेक्षा सुद्धा थंड झाल्यामुळे ते भरपूर घट्ट झालेलं आहे. आणि यामध्ये मी घेतलेलं आहे 3/4 कप अमूल फ्रेश क्रीम घेतलेला आहे. अमूल फ्रेश क्रीम हे सुद्धा आपल्याला अतिशय थंड वापरायचं आहे. त्याला आधी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 1 ते 2 तासासाठी आणि त्यातला जो लिक्विड पोर्शन, थोडं इथे लिक्विड दूध जे असतं ते बाहेर निघतं, ते आपल्याला काढून घ्यायचं असतं आणि ते जे आपलं सॉलिड जे पार्ट होतो किंवा जे घट्ट झालेलं जे क्रीम असतं ते जिथे आपल्याला वापरायचं असतं. मी यात ते क्रीमसुद्धा टाकून घेतलेलं आहे 200 mlचं आणि त्यानंतर थोडं इथे व्हॅनिला इसेन्ससुद्धा टाकून घेतलेलं आहे. व्हॅनिला इसेन्स अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, कारण इथे वापरलेलं कस्टर्ड पावडर जे आहे ते अगदीच व्हॅनिला फ्लेवरचं होतं. आणि हे मिश्रण जे आहे छान असं मिक्सरमध्ये अगदी एकजीव बारीक करून घेतलेलं आहे. याचं टेक्स्चर बघू शकता, इथे अगदी स्मूथ असं टेक्स्चर झालेलं आहे आणि मस्त असं हे आईस्क्रीमच्या डब्यामध्ये मी आता काढून घेतलेलं आहे. त्यावर तुम्ही कुठलाही प्लॅस्टिकचा पेपर ठेवू शकता. मी ते क्लिंग रॅप ठेवलेलं आहे. तुम्ही दुधाची पिशवी असेल ते सुद्धा ठेवू शकता किंवा फॉईल पेपरसुद्धा डब्याला लावू शकता. म्हणजे आपल्या अर्थात काय की या डब्यामध्ये आपल्याला आईस क्रिस्टल जमणार नाही, किंवा एकूणच काय तर फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आईस्क्रीममध्ये हे आईस क्रिस्टल्स फॉर्म होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियम फॉईल लावून घेऊ शकता. आता ओव्हरनाईट नंतर मी हा डबा काढून घेतलेला आहे. आपल्याला हे जे आईस्क्रीमचं मिक्सचर आहे हे जवळपास रात्रभरासाठी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी बघा, मी इथे आईस्क्रीम तुम्हाला काढून दाखवते आहे. खूप मस्त असा आईस्क्रीम तयार झालेला आहे आणि त्यामध्ये बर्फसुद्धा अजिबात जमलेला नाही आहे. खूप छान असं अगदी क्रीमी क्रीमी आपलं हे आईस्क्रीम झालेलं आहे.
तुम्ही बघू शकता मस्त मस्त असं अगदी 1 कप दुधामध्ये किती छान असा आईस्क्रीम बनवून तयार झालेला आहे. थोडं याला विकतच्यासारखा किंवा रेडीमेडसारखा फील यावा, दिसायला छान दिसावं म्हणून मी इथे थोडं पिस्ताचे गार्निशिंग करून घेतलेली आहे. थोडे टुटी फ्रुटीसुद्धा टाकलेले आहे. हे सुद्धा अतिशय ऑप्शनल आहे. तुम्ही डायरेक्ट काढूनसुद्धा आईस्क्रीम खाऊ शकता. बघा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते आहे. खूप मस्त क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे आणि चव तर खरंच खूप अप्रतिम झालेली होती. तुम्हीसुद्धा यावेळी या उन्हाळ्यात असे आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि मला फोटो पाठवायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आईस्क्रीमच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.